अंबादास पगारे नाशिक महानगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक। मात्र या महाशयांना नगरसेवक म्हणायचं की खंडणीखोर असा सवाल नाशिककरांना पडलाय। कारण अंबादास पगारांनी प्रतापच तसा केलाय। न्यूज 18 लोकमतचा कॅमेरा पाहताच नाशिक महानगरपालिकेतले भाजप नगरसेवक अंबादास पगारे आणि नाशकातले भाजपचे नेते सुनील अडके यांचा चेहरा लपवण्यासाठी धावपळ सुरू झाली। कारण खंडणी प्रकरणी डॉक्टरला धमकावल्या प्रकरणी अंबादास पगारे आणि सुनील अडकेंसह एकूण 4 विरोधात गुन्हा दाखल झालाय। डॉक्टर प्रवीण प्रताप जाधव यांचं नाशकातल्या गायकवाड मळा इथं हार्ट इन्स्टिट्यूट आणि नर्सिंग होम आहे। याच हॉस्पिटलच्या तळमजल्यावर रेणू सोनवणे नावाची महिला पॅथॉलॉजी लॅब चालवायची। लॅबमधल्या अनियमिततेमुळे डॉक्टर जाधव यांनी रेणू सोनवणे यांना लॅब रिकामी करायला सांगितली। मात्र रेणू सोनवणेनं भाजप नगरसेवक अंबादास पगारेच्या मदतीनं डॉक्टरांना धमकावायला सुरुवात केली। रेणू सोनवणे, तिचा नवरा रमेश सोनवणे, अंबादास अडके आणि अंबादास पगारे आणि सुनील अडके हे 4 जण मिळून आले आणि 4 मिळून मागितले पैसे लॅब सोडण्याचे। बरीच दमदाटी केली की लॅब सोडा, लॅब सोडणार नाही, कशी सोडत ते आम्ही बघतो आणि जर सोडायचे असेल तर एवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतील। सत्तेचा गैरवापर करत नगरसेवक अंबादास पगार यांनी दमदाटी केल्याचा आरोप डॉक्टर प्रवीण जाधव यांनी केलाय। त्यांनी धमकी तर दिली, उगाच महापालिकेमधून नोटीसही बऱ्याच पाठवल्या, त्यामुळे हॉस्पिटल बंद करण्याची धमकी दिली। त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदाच धमकी दिली की तुमचं रेजिस्ट्रेशन कसं होतं ते आम्ही बघतो वगैरे, असं सगळ्या धमक्या त्यांनी दिल्या होत्या। अंबादास पगारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून धमक्यांचा सपाटा सुरूच राहिल्यामुळे डॉक्टर प्रवीण जाधव यांनी पोलिसांकडे धाव घेतली। तक्रारीनंतर भाजप नगरसेवक अंबादास पगारे, भाजपचे नेते सुनील अडके, लॅब चालक रेणू सोनवणे आणि तिचा पती रमेश सोनवणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी आम्ही अंबादास पगारे आणि त्यांच्या साथीदारांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमच्यापासून पळ काढण्यातच धन्यता मानली। त्यांची ही देहबोली पाहिल्यानंतर दाल में कुछ काला तो है असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मी आज सकाळीच रात्री उशिरा मी 3:30-4 वाजता मी नाशिक शहरामध्ये आलो। मला आजच सकाळी येताना गाडीमध्ये बातमी मला कळाली, माहिती मला मिळाली। निश्चित त्या स्वरूपामध्ये मी पूर्ण चौकशी करेल, कोण दोषी आहे कोण नाही आहे, कशा स्वरूपाचा गुन्हा आहे याची निश्चित आम्ही माहिती घेऊ आणि त्या संदर्भामध्ये कारवाई करू। अशा खंडणीखोर नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरोधात भाजप काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर 3 महिन्यापूर्वीच डॉक्टर प्रवीण जाधव यांनी याच उपनगर पोलीस स्टेशनला यांच्या विरोधात तक्रार दिली होती, पण आतापर्यंत कोणतीच कारवाई न झाल्यानं अखेर पोलीस आयुक्तांकडे त्यांनी दाद मागितली। आज प्रत्यक्षात गुन्हा जरी दाखल झाला असला, डॉक्टरांकडे खूप मोठे महत्त्वाचे पुरावे आहे असा त्यांनी दावा जरी केला असला, तरी अंबादास पगारे, सुनील अडके हे आजही फरार आहे। मुळात नाशिकच्या रस्त्यांवर जरी हे राजरोजपणे फिरत असले तरीही पोलिसांना ते सापडत नाही का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। डॉक्टर मात्र आपल्या लढ्यावर ठाम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक।